नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर सल्ली बोटी मटण ही पारसी रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी आहे ही रेसिपी. आणि चला आपण साहित्य पाहूया. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. नंतर ह्याला बटाट्याच्या सळ्या म्हणतात, त्या रेडीमेड मिळतात बाहेर, मी घरी नाही करत. 2 बटाट्याचे तुम्ही घरी करू शकतात तुम्ही. 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, आलं लसूण आणि हे जाडं रॉक सॉल्ट घेतले. बरं, इथे जिरं घेतले मी. जिरं कुटून घेणार आहे मी. मग नेहमीचे आपले सुके मसाले, हळद, मिरचीची बुकी आणि गरम मसाला, पारसी गरम मसाला वापरले. तर इथे मी तयारी करून ठेवली आहे. मी इथे कांदा बारीक चिरून ठेवले आहे, टोमॅटोची बी प्युरी केले, जिरं चांगलं कुटून घेतले ज्याने छान स्वाद येईल मटणाला. आलं लसूण पण कुटून घेतले मी, 1 टेबलस्पून इच आलं लसूण. त्यामध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतले आणि त्याच्यामध्ये कांदा घातला बारीक चिरलेला. कांदा आपल्याला चांगला तांबूस होईपर्यंत करायचा आहे रंग. इथे मी हिरवी मिरची कापलेली घातली आणि आलं लसूण, आणि परत आपण ते कांदा चांगला परतून घेऊया त्याचा अख्खा कच्चापणा जाईपर्यंत. इथे मी जिऱ्याची पावडर घातली आहे. आता जिरं काही जण पारसी लोकांमध्ये ते वापरत नाही जिरं, पण ते प्रत्येक घरामध्ये वेगवेगळं असते ही रेसिपी. माझ्या रेसिपीमध्ये जिरं घातलेलं आहे. ठीक आहे. आता मटण मी मॅरिनेट नव्हतं केलेलं, असंच कापून धुवून ठेवलेलं होतं. आता हे मटण घातल्यावर मटणाचा रंग बघा, आणि नंतर मी 10-15 मिनिटांनी पाहू शकता कसा रंग बदलतो. तर तो रंग बदलेपर्यंत आपल्याला हे असं परतवायचं चांगलं मटण. आणि सगळं हायवर करते मी, आपला गॅस हायवर आहे. कुकरमध्ये करणं आणखीन टोपात करण्यामध्ये फरक आहे. तर तुम्हाला अजून छान टेस्टी पाहिजे असेल तर तुम्हाला टोपातच करायला पाहिजे. तर इथे मी हे एकदम मटण छान एकदम रंग बदलेपर्यंत मी हे बघा मटणाचा रंग बदललाय ना, दिसतोय. चला आता आपण आपले सुके मसाले घालूया. हळद अर्धा चमचा, नंतर लाल तिखट 1.5 चमचा, आणि परत आपण ते नीट परतून घेऊया. गरम मसाला मी आता नाही घातलेला, ते नंतर घालला शेवटला. आणि ते टोमॅटो प्युरी केली होती ना 2 टोमॅटोची, ती घालते. याच्याने ग्रेव्ही वेगळ्या छान होतं एकदम. पीसेस नाही ठेवले मी, प्युरी करून घालायचं. खूप टेस्टी होते हे पारसी लोकांचे सली बोटी. परत आपण नीट परतवला. तर इथे मी जाडं घातलं, पण जे पूर्वी आपण वापरायचे ना रॉक सॉल्ट, ते घातलं, पावडर नाही. रॉक सॉल्ट मी मीठ वापरलं. त्याच्याने पण मटणाला ती टेस्ट वेगळी येणार. आता इथे मी 2.5 कप पाणी घातलंय. आता एवढा वेळ मी सगळं हायवर करत होती. आता मी ते झाकण ठेवणार आणि 1 तास मी ते शिजत ठेवणार मटण. हे बघा मी हायवरून सिमवर केले. बरोबर 1 तास झाला. वाव, छान मस्त घमघमाट सुटलेला आहे सलीबोटी मटणाचा. हे सलीबोटी नाव पडल्या कारण हे त्या सळ्या वापरतात ना बटाट्याच्या, त्याच्यामुळे त्याला सलीबोटी बोलतात. आता मी तो गरम मसाला, त्यांचा पारसी गरम मसाला पण मिळतो. म्हणजे प्रत्येकाच्या, आमच्या पाठ्याबरोबर कसा गरम मसाला मिळतो तसं पारसी लोकांचा पण गरम मसाला वेगळा असतो, तो घातला मी. आणि या मटण तर तयार आहे, असंच खाऊ शकतात. पण हे सलीबोटी असल्यामुळे आपण ते बटाट्याच्या सळ्या घालायच्या जस्ट बिफोर सॉगी, मग ते एकदम सॉगी नको व्हायला. यम्मी, नक्की ट्राय करा हे बोटी मटण. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल
धन्यवाद.